गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ करंट इन सर्क्युलर आर्क ऑफ वायर. जसं आपण याच्या अगोदर स्टडी केलं की एक करंट कॅरिंग स्ट्रेट कंडक्टर आहे, त्याच्या अराउंड डेव्हलप होणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण कन्सिडर केलं की एक दोन पॅरलल वायर्स आहेत, त्या दोन पॅरलल वायरने एकमेकावरती एक्झर्ट केलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा मॅग्नेटिक फोर्स आहे तो आपण स्टडी केला. तसंच आज आपल्याला पाहायचं आहे की एक सर्क्युलर आर्क आहे, एका सर्कलचा आर्कच्या आकाराचं एक वायर आहे. त्या वायरमधून समजा आय एवढा करंट फ्लो होत असेल तर त्या वायरनं डेव्हलप केली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन ॲट द सेंटर ऑफ दॅट आर्क ऑर ॲट द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे अशा ॲट द सेंटर ऑफ सर्कल म्हणजे कुठला, तर ज्या सर्कलचा तो आर्क आहे त्या सर्कलच्या सेंटरला त्या आर्कमुळं डेव्हलप झालेलं जे मॅग्नेटिक इंडक्शन आहे किंवा स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे ती आपल्याला काय करायची आज स्टडी करायची आहे. त्याच्यामध्ये बघा कन्सिडरेशनमध्ये काय आहे, सुरुवातीला एक आपण समजा ए बी आर्क कन्सिडर केला. हा ए बी हा आर्क कुठल्या ना कुठल्या सर्कलचा आर्क आहे. तर याचा जो सेंटर आहे तो म्हणजे याचा अर्थ काय, तो सर्कलचा सेंटर असणार आहे. हा एक सर्कलचा सेंटर आहे. हा पूर्ण जर आपण सर्कल ड्रॉ केला तर त्याचा फक्त एवढा पार्ट आपल्याला आज स्टडी करायची की हा जो एवढा पार्ट आहे आर्क, याच्यामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो केल्यानंतर यानं डेव्हलप केलेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक इंडक्शन याच्या सेंटरला किती आहे ते आज आपल्याला स्टडी करायचं. जसं आपण याच्या अगोदर बघितलं, स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे, दोन पॅरलल वायर असतील किंवा एनी शेपचं वायर आहे, त्यांच्यामुळे डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन आपण काय केलं, किंवा मॅग्नेटिक स्ट्रेंथ आपण फाइंड आउट केली बाय युझिंग बायोट-सॅवर्ट लॉ. आज सेम आपल्याला बायोट-सॅवर्ट लॉचं हे एक ॲप्लिकेशन आहे असं म्हणता येईल, किंवा बायोट-सॅवर्ट लॉचा यूज करून आपल्याला या ठिकाणी काय करायचे, या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला स्टडी करायचे. बरोबर आहे. मग आपण सुरुवातीला काय कन्सिडर केलं, कन्सिडर ॲन आर्क ए बी. एक आपण आर्क कन्सिडर केला ज्याचं नाव काय आहे ए बी. बरोबर आहे. हा ज्या सर्कलचा आर्क आहे त्या सर्कलची रेडियस आहे समजा स्मॉल आर. काय आहे, स्मॉल आर. बरोबर आहे. तर या आर्कच्या ज्या दोन म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट आहे या दोन पोझिशननं सेंटरसोबत क्रिएट केलेला जो अँगल आहे हा अँगल आहे थिटा. बरोबर आहे. आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी या सेंटरला एपासून बीपर्यंत इलेक्ट्रिसिटी फ्लो झाल्यामुळं त्या ठिकाणी जी काय मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली त्या मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ म्हणजे याचा अर्थ आपल्याला बी फाइंड आउट करायचं आहे. ते आपण बायोट-सॅवर्ट लॉचा यूज करून आज फाइंड आउट करणार आहोत. बरोबर आहे. मग इथं काय म्हणलं आपण, कन्सिडरेशन काय काय केलं आपण सुरुवातीला, ए बी आर्क आहे, आर रेडियस ऑफ दॅट सर्कल, ओ सेंटर आहे, थिटा इज द अँगल सबटेंडेड बाय दॅट आर्क ए बी ॲट द सेंटर ऑफ सर्कल. बरोबर आहे. थिटा हा काय आहे, तर ते ए बी आर्कनं ट्रेस केलेला अँगल आहे कुठं, सर्कलच्या सेंटरला. मग आपल्याला माहीत आहे की बाय युझिंग बायोट-सॅवर्ट्स लॉ वी कॅन राईट द मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ करंट एलिमेंट डेव्हलप्ड बाय करंट एलिमेंट ॲट द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे आपण जर आपल्याला माहीत आहे की हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर कशापासून तयार झालेला आहे, लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्सपासून, ज्या प्रत्येक एलिमेंटची लेंथ ही किती आहे, वेक्टर डी एल आहे असं आपण कन्सिडर केलं. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे या पॉईंटला त्या करंट एलिमेंटमुळं ती किती असेल, वेक्टर डी बी असेल. अँड दिस मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय डी बी इज इक्वल टू वेक्टर डी बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π इंटू आय वेक्टर डी एल क्रॉस वेक्टर आर डिवायडेड बाय आर क्यूब. हे इक्वेशन कसं आलं त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. बरोबर आहे. हे आर वेक्टर आर डिवायडेड बाय आर म्हणजे याचा अर्थ आर कॅपची व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केली त्यांनी, आर कॅप इज इक्वल टू वेक्टर आर डिवायडेड बाय आर. ही जी व्हॅल्यू आहे ती ॲक्च्युली इथं आर कॅप यायला पाहिजे होतं. आर कॅपच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इथं आर स्क्वेअरचा आर क्यूब होतो आणि इथं वेक्टर आर येते. बरोबर आहे. हे काय आहे, मॅग्नेटिक इंडक्शन आहे. मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ दॅट करंट एलिमेंट ॲट पॉईंट ओ. ओ या पॉईंटला इथला जो स्मॉल करंट एलिमेंट आहे त्या करंट एलिमेंटनं डेव्हलप केलेली ही मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर आहे. मॅग्नेटिक फॉर्ममध्ये आपण कसं लिहिणार, डी बी इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4π इंटू
DL इंटू आर साईन थिटा. आता साईन थिटा किती आहे, हे आर क्यूब ॲज इट इज. साईन थिटा किती आहे, साईन थिटा इज द अँगल बिटवीन वेक्टर DL आणि वेक्टर आर. वेक्टर आर इज द रेडियस वेक्टर, म्हणजे हा वेक्टर आहे रेडियस वेक्टर आर, जो सेंटरपासून सर्कलच्या सर्कम्फरन्सपर्यंत असतो. आणि इथून इकडं हा कोणता आहे, वेक्टर DL आहे. कारण DL म्हणजे काय, DL म्हणजे एका एलिमेंटची लेंथ आहे. तो एलिमेंट किती, एका डॉट एवढा असू शकतो किंवा याच्यापेक्षा देखील लहान. व एक डॉट म्हणजे काय आहे, तर एक स्ट्रेट लाईन आहे असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. मग ती स्ट्रेट लाईन म्हणजे कशी डायरेक्शन कसं असणार, त्याचं या डायरेक्शनला आहे करंट, या डायरेक्शन, कारण करंट या डायरेक्शनला फ्लो होतो, त्यामुळं करंट एलिमेंटचं डायरेक्शन इन द डायरेक्शन ऑफ करंट असते, त्यामुळं या डायरेक्शनला हा तुमचा वेक्टर DL येणार. मग इथे काय दिसतं आपल्याला, वेक्टर DL आणि वेक्टर आर या दोघांमधला जो अँगल आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. त्यामुळं साईन 90 डिग्री असं येईल या ठिकाणी. साईन 90ची व्हॅल्यू काय आहे, आपल्याला माहिती आहे साईन 91 आहे. त्याच्यामुळं काय झालं इक्वेशन, हे आर आणि इथला क्यूब कॅन्सल, DB इज इक्वल टू म्यू नॉट I डिवायडेड बाय 4 पाय इंटू DL डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे तुम्हाला काय मिळालं, एक इक्वेशन. जे इक्वेशन आपल्याला काय सांगते, दिस इक्वेशन गिव्स द मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ स्मॉल करंट एलिमेंट ऑफ लेंथ DL ॲट पॉईंट O या पॉईंटला या स्मॉल करंट एलिमेंटनं किंवा ज्याची लेंथ खूप कमी आहे DL, त्यानं डेव्हलप केलेली मॅग्नेटिक फील्ड O या पॉईंटला एवढी आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट O ड्यू टू एंटायर वायर और ड्यू टू एंटायर सर्क्युलर आर्क शेप्ड वायर. म्हणजे याचा अर्थ आर्कच्या आकाराचा असणारं जे काही वायर आहे AB वायर, या टोटल वायरमुळं O या पॉईंटला किती मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झाली हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यामुळं आपण काय केलं, या ठिकाणी फक्त सुरुवातीला 1 काढलं. आता असे स्मॉल एलिमेंट्स A पासून B पर्यंत किती आहेत, तर नंबर ऑफ आहेत. त्या सर्वच्या सर्व समजा एलिमेंटला जर आपण इंटिग्रेट केलं तर काय होईल, आपल्याला त्या ठिकाणी टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ दॅट आर्क आपल्याला O या पॉईंटला मिळून जाईल. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, हे जे काही इक्वेशन आलं आहे याला आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. आता सुरुवातीला इथं जर बघितलं आपण तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं असेल, आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, ज्या डायरेक्शनला करंट फ्लो होतो त्या डायरेक्शनला आपण समजा आपला थंब जर प्लेस केला तर कर्ल्ड फिंगर्स जे आहेत अराउंड द थंब ते काय दाखवत आहेत, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीनं सर्क्युलर शेपमध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल, जी कशी आहे इथल्या बाजूला कशी आहे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन असं असेल, बरोबर आहे. मग आता याला जर आपण समजा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर कसा येईल, इंटू द प्लेन ऑफ पेपर येईल. म्हणजे याचा अर्थ इन केस ऑफ सर्क्युलर आर्क किंवा टोटल सर्कल असेल तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन हे कसं असेल, सर्क्युलर शेपमध्ये असेल. परंतु मॅग्नेटिक इंडक्शन हे कधी पण इंटू द प्लेन ऑफ पेपर असेल आतमधल्या बाजूला, आणि बाहेरच्या बाजूला आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर असेल. ठीक आहे. मग आता काय होईल, या ठिकाणी इथं मॅग्नेटिक इंडक्शन जे येणार आहे, टोटल मॅग्नेटिक इंडक्शन इंटिग्रेट जर केलं आपण त्या इक्वेशनात आपल्याला काय मिळेल, B इज इक्वल टू इंटिग्रेशन DB. म्हणजे इथून इथपर्यंत सर्व DBला आपण काय केलं, इंटिग्रेट केलं. बघा वाटलंच तर मी लिहितो B इज इक्वल टू इंटिग्रेशन DB इज इक्वल टू म्यू नॉट I डिवायडेड बाय 4 पाय कॉन्स्टंट. हे त्याला इंटिग्रेट इकडल्या पार्टला. DL म्हणजे काय आहे, हे ह्या DLला जर समजा आपण असं जोडलं तर आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी DLला जोडलं तर आपल्याला काय दिसतं, इथं DL इज इक्वल टू म्हणजे आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. आता इथं या एवढ्या एका एलिमेंटनं इथं सेंटरला सबस्क्राईब केलेला जो अँगल आहे किंवा डिस्क्राईब केलेला जो अँगल आहे हा खूप स्मॉल असेल. जसं या ठिकाणी ही आर्क कशी आहे, मेजरेबल आहे, त्याच्यामुळं यानं डेव्हलप केलेला अँगल या ठिकाणचा मेजरेबल आहे. परंतु इथला करंट एलिमेंट याची लेंथ ही कशी आहे, इनफायनाटेसिमल. त्याच्यामुळं इथं त्यानं डेव्हलप केलेला जो अँगल असेल किंवा ट्रेस केलेला जो अँगल आहे तो असेल इनफायनाटेसिमल, बरोबर आहे. त्याच्यामुळं काय या ठिकाणी DL इज इक्वल टू R इंटू डी थिटा येईल. मग जर समजा आपण त्या ठिकाणी याला आपण इंटिग्रेट केलं A पासून B पर्यंत, तर DLची व्हॅल्यू मी या ठिकाणी ठेवतो, जी काय आहे R इंटू डी थिटा डिवायडेड बाय R स्क्वेअर आहे, बरोबर आहे. मग काय होईल या ठिकाणी, Rचं इंटिग्रेशन काय येते, B इज इक्वल टू
इथं काय होईल, हे आर कसं आहे, कॉन्स्टंट आहे, ते पण या इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. बरोबर आहे. आर म्हणजे रेडियस ऑफ सर्कल आहे, ते कधीच बदलत नाही, त्याच्यामुळे ते इंटिग्रेशनच्या बाहेर. बी इज इक्वल टू हे म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 इंटू हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल, त्याच्यामुळं काय येईल, म्यू नॉट आय थिटा डिवायडेड बाय इथलं एक आर ॲज इट इज. हे काय आहे, दिस इज द टोटल मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट ओ ड्यू टू दॅट एंटायर आर्क. या एंटायर आर्कमुळं या पॉईंटला डेव्हलप झालेलं हे काय आहे, टोटल मॅग्नेटिक इंडक्शन आहे. आता याच्यामध्ये आणखीन एक केस आहे, ती म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ फुल सर्कल ऑफ वायर कॅरिंग करंट आहे. जर समजा आपण या ठिकाणी हा जो आर्क आहे याला समजा असं कंप्लीट केलं, त्या ठिकाणी एक पूर्ण सर्कल तयार होईल. बरोबर आहे. या एंटायर सर्कलमुळं या ठिकाणी डेव्हलप झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन किती असेल, तर एंटायर सर्कल म्हणलं की अँगल किती आला, 2π. म्हणजे याचा अर्थ हा जो थिटा आहे अँगल जो या ठिकाणी या आर्कनं सबस्टेंड केला किंवा डिस्क्राईब केला होता, तो टोटल एंटायर सर्कलमुळं या ठिकाणी सबस्टेंड किंवा ट्रेस केलेला अँगल किती असेल, 2π असेल. त्यामुळं काय होईल, ते कसं चेंज होईल इक्वेशन, बी इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4π इंटू 2π डिवायडेड बाय आर. मग या ठिकाणी काय होईल, हे 2π पाय कॅन्सल होईल, 2 2 जा 4. म्हणजे याचा अर्थ काय आहे, इक्वेशन परत एक वेळेस यावर बघितलेलं आपण, बी इज इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. हे कसं असेल, तर एंटायर सर्कलसाठीचं हे इक्वेशन आहे. ठीक आहे. आता याच्यावर एक डिपेंड असणारा एक न्यूमरिकल आहे, तो न्यूमरिकल आज आपण घेणार आहोत. बघा 10.5 हा न्यूमरिकल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक आपल्याला डायग्राम दाखवली आहे. ती डायग्राम तुम्हाला साईडला एका फोटोमध्ये मी दाखवतो, दिसत असेल तुम्हाला. बघा इकडं न्यूमरिकल काय आहे, 10.5 काय सांगितलं त्यांनी बघा आपल्याला. A wire has 2 straight sections and 1 arc as shown in the figure. Determine the direction and magnitude of the magnetic field produced at the center O of the semicircle by 3 sections individually and the total. काय म्हणले बघा, त्यांनी एक आपल्याला डायग्राम दाखवली आहे. त्या डायग्राममध्ये हा एक सेक्शन आहे, हा दुसरा सेक्शन आहे आणि हा तिसरा सेक्शन आहे. बरोबर आहे. हा पहिला सेक्शन, हा दुसरा सेक्शन आणि हा तिसरा सेक्शन. या तिन्ही सेक्शनमुळं या सेंटर ओला डेव्हलप झालेली मॅग्नेटिक फील्ड किती आहे आणि तिघांची पण इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. करंट त्यांनी दाखवलं आपल्याला, या डायरेक्शनला करंट फ्लो होत आहे. बरोबर आहे. करंट कुठं फ्लो होत आहे, राईट साईडला करंट फ्लो होत आहे. तिथं आपल्याला त्यांनी सर्कलची रेडियस दिलेली आहे, वेक्टर आर किंवा आर म्हणलं तरी चालते. हे आर काय आहे, त्या आर्कची, त्या हाफ सर्कलची काय आहे, रेडियस आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर या तिन्ही सेक्शनला असणारी इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायची आणि नंतर ओ या पॉईंटला या तिघांची मिळून मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग आपल्याला काय करावं लागेल, तिन्ही सेक्शन्सला आपल्याला सुरुवातीला बायोट-सॅवर्ट लॉ अप्लाय करावा लागेल. बायोट-सॅवर्ट लॉ काय सांगतो, डी बी इज इक्वल टू, बरोबर आहे, म्यू नॉट आय किंवा म्यू नॉट अपॉन 4π इंटू आय डी एल साईन थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर. इथं रेडियस आर आहे त्यामुळे इथं कॅपिटल आर असल्यामुळे इथं कॅपिटल आर स्क्वेअर साईन थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन करंट एलिमेंट किंवा याचा अर्थ वेक्टर डी एल आणि रेडियस या दोघांमधला अँगल असतो. आता इथं जर पाहिलं आपण तर या इथला जो फर्स्ट पार्ट आहे किंवा फर्स्ट सेक्शन आहे, या सर्वच्या सर्व इथले करंट एलिमेंटचे डायरेक्शन्स कसे असतील, टुवर्ड्स राईट साईड. मग रेडियस कशी असेल, या ठिकाणी रेडियस आपल्याला माहीत आहे, ऑलवेज रेडियस वेक्टर और रेडियस इज ऑलवेज स्टार्टेड फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल अँड डिरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टुवर्ड्स सर्कम्फरन्स. किंवा रेडियस वेक्टर हा कधी पण सर्कलच्या सेंटरपासून स्टार्ट होतो आणि सर्कम्फरन्सवर एंड होतो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ रेडियस वेक्टर या डायरेक्शनला आहे आणि करंट एलिमेंट याचा अर्थ वेक्टर डी एलचं डायरेक्शन इकडं आहे. म्हणजे दोघांमध्ये अँगल किती आहे, 180 डिग्री आहे. मग साईन 180ची व्हॅल्यू काय येते आपल्याला माहीत आहे, 0 येते. साईन 180 0 येते, त्यामुळे हे सगळंच काय झालं, 0 झालं. हे कुणाची मॅग्नेटिक फील्ड आहे, तर आपण कॅल्क्युलेट केली ही पहिल्या सेक्शनची. आता सेकंड सेक्शन जर बघितलं आपण, अगोदर थर्ड घेऊ आपण. थर्ड सेक्शनचं पहा, या ठिकाणी जर पाहिलं आपण तर रेडियस वेक्टर कसा असेल, या डायरेक्शनला. करंट कुठं आहे, या डायरेक्शनला. त्यामुळे करंट एलिमेंट पण कुठं असणार, इकडंच. रेडियस वेक्टर पण कुठं आहे, इकडंच.
त्यामुळे त्या ठिकाणची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कशी येणार, म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डी एल साईन 0 डिग्री. काय येणार, साईन 0 डिग्री, कारण त्या दोघांमधला अँगल कसा आहे, दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. अँगल 0 हे दोन्ही एकमेकाला अँटी पॅरलल आहेत, अँगल 180. त्याच्यामुळे या ठिकाणी पण काय आलं, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू थर्ड सेक्शन ॲट पॉईंट ओ आर, त्याची इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड 0 आली, याची पण इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक फील्ड 0 आली. आता राहिलं कुठलं, सेक्शन सेकंड राहिला. सेक्शन सेकंडमध्ये आपल्याला काय दिसते, सेकंड सेक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर डी बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय डी एल. आता या ठिकाणी साईन अँगल जो आहे, कशामधला अँगल, तर तुम्ही आता बघितलं आपण जे इक्वेशन, सर्क्युलर आर्कच्या बाबतीमध्ये कुठलाही करंट एलिमेंट घ्या, तो करंट एलिमेंट आणि तुमचा रेडियस वेक्टर या दोघांमधला अँगल हा कधी पण 90 डिग्रीज असतो. करंट या डायरेक्शनला फ्लो होतो, इथला करंट एलिमेंट असा असेल आणि हे रेडियस वेक्टर असा असेल, दोघांमधला अँगल 90. त्यामुळे इथं काय आलं, साईन 90 डिग्री डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग साईन 90ची व्हॅल्यू काय येते 1. देअरफोर डी बी इज इक्वल टू म्यू नॉट आय. बरोबर आहे, काय येईल मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणची, म्यू नॉट एका करंट एलिमेंटची काढतोय आपण, आय डी एल डिवायडेड बाय 4 पाय आर स्क्वेअर. मग आता इंटिग्रेट जर केलं तर आपल्याला इथून इथपर्यंतची टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळेल. इथं अँगल 0, इथून किती असेल, इथं 180, कारण तो हाफ सर्कल आहे. त्याच्यामुळं काय होईल, इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बी इज इक्वल टू, याला इंटिग्रेट केलं आपण 0 टू पाय ऑफ डी बी, म्हणजे सर्वच्या सर्व एलिमेंटचे ॲडिशन इज इक्वल टू 0 टू पाय, हे म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय ॲज इट इज, हे कॉन्स्टंट आहे. डी एलला इंटिग्रेट केलं, हे डी एल डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आता डी एलला इंटिग्रेट करणं म्हणजे काय, तर डी एल म्हणजे इथून सगळ्या एलिमेंटची लेंथ मेजर करणं, इथून इथपर्यंत काय येईल, सर्कम्फरन्सच्या हाफ येईल. म्हणजे याचा अर्थ 2 पाय आर हा टोटल सर्कम्फरन्स आहे, त्याच्या हाफ म्हणजे पाय आर. म्हणजे याचा अर्थ इथं आपण काय म्हणू शकतो, येणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती किती असेल, हे म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू आय इंटू इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन फ्रॉम 0 टू पाय आर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. कॉन्स्टंट आहे, आर आणि स्क्वेअर कॅन्सल, पाय अँड पाय गेट कॅन्सल. बी इज इक्वल टू, तुम्हाला ती व्हॅल्यू काय मिळाली, म्यू नॉट अपॉन 4 इंटू आय बाय आर. दिस इज द मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू सेकंड सेक्शन ॲट द पॉईंट ओ. आणि या तिघांचं ॲडिशन हे प्लस फर्स्ट सेक्शनची मॅग्नेटिक फील्ड 0, थर्ड सेक्शनची मॅग्नेटिक फील्ड 0. देअरफॉर टोटल मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट ओ ती काय असेल या ठिकाणी, एवढीच असेल, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4R. ही काय आहे, या ठिकाणची टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण.